अमोल कोल्हे जे मगाशी लीड वरती काय म्हणाले बघूया. संघर्ष जितना बड़ा होगा जीत उतनी शानदार होगी. त्या पद्धतीनं इतक्या मोठ्या नेत्यानं आव्हान दिल्यानंतर खरं तर अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती. पण ज्या पद्धतीनं आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे ठामपणे पाठीशी उभे राहिले, जयंत पाटील साहेबांनी पूर्णपणे ही यंत्रणा मॉनिटर केली. अगदी सुप्रियाताई सुद्धा त्यांची निवडणूक संपल्याबरोबर शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये दाखल झाल्या. या सगळ्या गोष्टींचा परिपाक हा नक्कीच तुम्हाला समोर दिसेल. अमोल कोल्हेंचा एक इंटरेस्टिंग मतदारसंघ होता, इथे खूपच चर्चा होती आणि या मतदारसंघामध्ये अमोल कोल्हेंची आता 8व्या फेरी अखेर 36,000च्या वर लीड अमोल कोल्हेंचं या क्षणाला आहे. फार डिसायसिव्ह लीड आहे त्यांचं, 36,000च्या वर. अमोल कोल्हे नेता विरुद्ध अभिनेता. परत आपण कांद्याचा मुद्दा मगाशी घेतला, कांद्याचा मुद्दा इथे चर्चेला होता. इंटरेस्टिंग आपल्याकडे फॅक्ट समोर येतात. 70,000 आपल्या सगळ्या ब्रेकिंग अर्ध्या ठाण्याच्या ब्रेकिंग न्यूज आपल्याला आज राहुल लोंढे आपल्यासाठी ठाण्याचे आपल्याला ब्रेकिंग न्यूज देतात. दर फेरीचं लीड राहुल लोंढेंकडून आपल्याला मिळत राहणार आहे. रेश्मा, हा अपडेट बिहारचा येतो आपल्याला, जेडीयूचा. दिल्लीचा अपडेट आहे. दिल्लीत काँग्रेसच्या कोटात आता हालचाली सुरू झालेल्या आहेत. नितीश कुमार चंद्रबाबू नायडूंना इंडिया साथ घालते अशी माहिती सूत्रांकडून मिळते. इंटरेस्टिंग, व्हेरी इंटरेस्टिंग. आता या गोष्टी खूप इंटरेस्टिंग होत जाणार आहे. आता जसं जसं भाजपचा बहुमताचा आकडा भाजपचा नाहीये स्वतःच्या स्वबळावरती, टेक इट फ्रॉम मी, या हालचाली, मी मगाशी खरा विषय आपल्याला जाणार होतो, या हालचाली अजून तीव्र होणार आहेत. चंद्राबाबू, नितीश कुमारांबद्दल आपण काही वेगळं बोलण्याची गरज नाही. नितीश कुमार हे काय भूमिका घेऊ शकतात योग्य वेळी आपल्याला माहित नाही, पण खूप इंटरेस्टिंग आहे. 10-15 दिवसांपूर्वी तेजस्वी यादव देखील बोलले की चित्र थोडं वेगळं असलं तर नितीश कुमार भाजपसोबत हमारे चाचा सही भूमिका लेंगे असं ते म्हणाले होते. त्यांचा आता रिसेंटली वाईट ऐकला की हमारे चाचा अभी सही भूमिका लेंगे. त्यामुळे नितीश कुमारांना जर साथ घातली. एक आहे आता ही हा अनालिसिसचा भाग आहे किंवा हा काय ही काय माहिती नाही. अनेकांचं म्हणणं होतं की जर भाजपचा आकडा कमी येताना दिसेल तर अनेक जण केवळ नेतृत्व बदलासाठी, सरकार बदलासाठी एक ठाम भूमिका घेऊ शकतात निवडणुकीच्या निकालानंतर. आता जे काही लोक भीतीपोटी इकडे आहेत, कुठले आहेत पक्ष असतील, नेते असतील, पण ते कदाचित उद्या भूमिका वेगळी घेऊ शकतात असा त्या नेत्यांचा तिथे अंदाज होता. त्यामुळे हे कितपत होईल मला माहित नाही, पण खूप इंटरेस्टिंग अपडेट्स आपल्याला. पण हा या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी. आपण आपल्या दिल्लीतल्या प्रतिनिधींकडे जाऊया थोड्या वेळाने. रामराजे शिंदे आपले प्रतिनिधी, त्यांच्याशी आपण फोनवर किंवा लाईव्ह जाण्याचा संपर्क करूया. रामकडनं आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करू की दिल्लीत नक्की काय हालचाली सुरू आहेत. ही जर बातमी येत असेल की तिथे इतर पक्षांना साथ घालण्याचा तिथे ही स्ट्रॅटेजी असू शकते, चंद्रबाबू असतील, नितीश कुमार असतील, या सगळ्यांचं काय होतं ही आपल्याला देशपातळीवरती महत्त्वाची आपल्यासाठी बातमी असेल. दुसरीकडे या सगळ्यांसोबतच आपण थोड्या वेळाने न्यूज रूममध्ये सुद्धा जाऊया. न्यूज रूममधनं आपल्याकडे कशा प्रकारचं ब्रेकअप मिळत आहेत, कुठल्या अपडेट्स आपल्याला न्यूज रूममध्ये येतात त्याही आपण रेश्मा घेणार आहोत. एक अपडेट होती, दिंडोरीमध्ये भारती पवार पिछाडीवरती आहेत. केंद्रीय मंत्री असलेल्या भारती पवार देखील पिछाडीवरती. पण म्हणजे हा जो मतदारसंघ होता दिंडोरीचा, आपण मगाशीपासून बोलतोय, दिंडोरीमध्ये खरं तर तिथे अजित पवार गटाचं चांगलं वर्चस्व तिथे होतं. तिथे त्यांचे 3 आमदार तिथे होते मतदार लोकसभामध्ये. तिथे त्यांचा झिरवळ त्यांचा तिथे दिंडोरीमधनं आमदार आहेत. तिथे अजित पवार गटाचे छगन भुजबळ तिथनं आमदार आहेत. तिथे निफाडमधनं दिलीप बनकर त्यांचे आमदार आहेत. 3 मतदारसंघांमध्ये अजित पवारांची तिथे ताकद होती. ती जागा खरं अजित पवारांना लढवायची होती, ती मिळाली नाही. झिरवळ तर ओपनली प्रचारात भगरेंसोबत दिसले होते आणि त्यांना डिफेंड कोणी केलं तर छगन भुजबळांनी. आणि ठीक आहे, ओळखी असतात, जातात लोक आपल्या ओळखी असल्यामुळे. निवडणूक काळामध्ये इतकं भुजबळांची भूमिका, मला खरं तर आपण प्रयत्न करूया भुजबळांशी बोलण्याचा. शाहू महाराजांचं लीड 39,000च्या वर गेलेलं आहे. ही एक अपेक्षित होतं अनेकांना. तिथे म्हणजे मला असे फार कमी माणसं भेटले की कोल्हापूरमध्ये. आता मला राहुल लोंढे तुम्ही सांगा, 5 दिवस मुख्यमंत्र्यांचा मुक्काम होता कोल्हापूरमध्ये, 39,000चं लीड आहे. आता डिसायसिव्ह लीड आहे. मुख्यमंत्री आहेत, त्यांना पूर्ण महाराष्ट्र फिरावं लागणार आहे. नाही, कोल्हापूरच्या निवडणुकांसाठी 5 दिवस स्थान मांडून होते मुख्यमंत्री. ठाण्यात होते, रामटेकला होते, शिर्डीला होते, संभाजीनगरला होते, सगळीकडेच होते. फक्त कल्याणलाच गेले नाहीत. ते त्यांना माहित होतं कल्याणला माझा उमेदवार आहे, पक्षा जो 5 लाख क्रॉस करेल, पण बाकी ज्यांना तिथं लक्ष द्यायचं होतं तिथं गेलेलं आहे सगळे. त्यामुळे मुख्यमंत्री पूर्ण महाराष्ट्राच्या त्यांना 15च्या 15 जागी आणि माहिती जागी फिरणं गरजेचं होतं. असं नाही की 5 दिवस मुक्काम केला म्हणजे ती जागा आलीच पाहिजे. इथली ही आता दुसरीकडे आपण म्हणतोय की तुम्ही बघा पिछाडीवर 38,000. म्हणजे इथे आपण जे म्हणत होतो सोलापूरमध्ये प्रीती शिंदे आता पिछाडीवरती गेल्यात. सुरुवातीच्या इनिशियल लीड नंतर 8,338 मतांचं हे लीड आहे. पण म्हणजे मग जर आपण
मोहिते पाटील फॅक्टरचा उल्लेख केला होता, मग तो सोलापूर त्याची फार मदत झाली दिसत नाही ते. नाही, अजून वाट बघावं लागेल खरं हे जे आहे 8,000चं लीड तसं हे थोडं अंदाज माझं इतकं असतं, तेच मत याच्याबरोबर काय आहे बोलताय आणि काही वाट की बघावी वाट लागेल. बघावी लागेल. 12 वाजले आपण 39,000चं लीड 15-20,000च्या पुढचे lead आहेत ते महाविकास पुढे जाऊ आघाडीचे शकतात. 12 आम्ही वाजवणार. वाट बघा फक्त. राहुल- तुम्हाला दुपारी 2 पर्यंत 3 पर्यंत सगळे निकाल स्पष्ट होतील. कसं असतं 6 विधानसभा असतात, प्रत्येक विधानसभेची कोणाच्या 24 फेऱ्या असतात, कोणाच्या 40 फेऱ्या असतात. आता बेलापूरची 58 फेऱ्या आहेत आमच्या ठाणे लोकसभेमध्ये. त्यामुळे काही मला तर विधानसभेमधल्या तुमच्यापेक्षा जास्त काही- पत्रकारांना मी सांगतो, ठाण्यातल्या जेव्हा मतमोजणीला हा. तुमच्यापेक्षा जास्त उत्सुकता पत्रकारांना की बेलापूर मधलं कशा प्रकारचं झालं counting ना. येतं. आता नवी मुंबईतलं मतदार नक्की कुठे 75,000 येतं. लीड तोडणार का नरेश मस्केंचं सांगावा तुम्ही. नाही, नाही, बघूया तुम्ही ना. आता राजकीय प्रगल्भ आहात, नाही, तुम्ही बिलकुल आहे ना. calculation केलेले आहेत. 75,000 लीड तोडणार का? तोडणार नाही, पण तेच तुम्हाला मी सांगतो.